हा व्लॉग जेवणावरती नक्कीच नाही, पण घटना अशा घटत गेल्या की तुम्हाला हे थोडंसं दाखवावं लागेल. हा आहे आमचा नवरदेव. आणि त्याच्यासाठी आज आम्ही आलेलो शॉपिंग करायला. काही दिवसांपूर्वीच मी इथून कोल्हापुरी घेतलेली, ती माझ्या मित्राला आवडली, सो तो त्याच्या लग्नासाठी इथून कोल्हापुरी घ्यायला आलेला. मी आलो आहे प्रियांका शू मार्टला. एक असं ठिकाण साताऱ्यातलं जिथे तुम्हाला ओरिजिनल कोल्हापुरी बघायला मिळते, घ्यायला मिळते. नमस्कार. आज मी साताऱ्यात आहे आणि प्रियांका शूजला आलेलो. सो मी लास्ट टाईमसुद्धा आलेलो आणि त्यावेळेस त्यांचं एक प्रोडक्ट घेतलेलं, दॅट वॉज रिअली ऑसम. आणि ती आज मी सुद्धा घातली आहे. आणि मित्राचं लग्न आहे, सो त्यासाठी शॉपिंगसाठी तो खास करून मुंबईवरनं आला आहे, त्याला घेऊन आलो आहे मी इकडे. सो आज मी तुम्हाला प्रियांका शूज थोडक्यात दाखवेन, पण मला आवडलं. का आवडलं? कारण का वाईड रेंज ऑफ प्रोडक्ट्स आहेत आणि इथे आपल्याला बऱ्याच गोष्टी पाहायला मिळतात, अनुभवायला मिळतात आणि कस्टमाइज करायला देखील मिळतात. आणि माझ्याबरोबर आहेत ज्ञानेश्वर सर. नमस्कार. हे ओनर आहेत, माझी ओळख लास्ट टाईम झालेली यांच्यासोबत. सर नमस्कार. नमस्कार. तुमचं मला ही गॅलरी खूप आवडली, त्याच्यामध्ये मला ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या. मी लास्ट टाईम कोल्हापुरी आपल्याकडून घेऊन गेलो आणि मला आवडली. त्यावेळेस मुंबईवरनं खास मला मित्र मी घेऊन आलो. बरोबर. सो आवडलं तुमचं ठिकाण. मला जरा जाणून घ्यायची इच्छा होती, किती वर्षापासून प्रियांका शूज हे साधारणतः एक 32-33 वर्ष झाले या मी क्षेत्रात आहे. जिंकतारा शुगर फॅक्टरीच्या तिथे एक आंब्याचं झाड होतं, तिथं मी स्वतः गटई कामगार म्हणून काम करत होतो. बरोबर. त्याच्यानंतर आस्ते एक छोटंसं खोकं टाकून शनी त्या खोक्यामध्ये काम करत होतो पहिलं. जे पारंपरिक व्यवसाय आहे आमचा वडिलांचा. त्याच्यानंतर वडील एक्सपायर झाल्यानंतर बाकी आम्ही व्यवसाय मग नंतरचा मोठ्या प्रमाणात वाढवला तो. आणि त्याच्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रातले बऱ्यापैकी कस्टमर म्हणजे जेवढे कोल्हापुरी आहे, शूज आहे, लेदर शूज आहे, कस्टमाइज करून हे अशा पद्धतीने सगळे करून देतो आपण. तर मी जिथं राहतो तिथं माझ्या घराच्या वरचे 2 मजले मी नंतर चालू केली प्रियांका शू मार्ट जुनं. त्याच्यानंतर सुरुवात झाली, माझी सुरुवात खोक्यातूनच झालेली आहे. मी त्याच्यानंतर तिथं सुरुवात झाली, तिथं मला बऱ्यापैकी स्कोप मिळाला चांगला. कस्टमरचं ग्राहकाचं एकदम प्रतिसाद चांगला मिळाल्यानंतर तर प्रचंड गर्दी व्हायला लागली. गर्दी झाल्यानंतर शेजारी नंतर मी 1 एकरमध्ये प्रियांका शॉपिंग मॉल म्हणून एक 4 मजली मॉल टाकला. थँक्यू सर. आणि माझा मित्र आलेला आहे, जसं मी आधी म्हणालो, त्यांना मी थोडेसे कोल्हापुरी आणि बाकीचे ट्रेडिशनल वेअर बघायचे आहेत. सो आपण ते बघूया. आणि मी अजून बरेचसे डिटेल्स आहेत ते मी या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे. प्रियांका शू मार्टमध्ये खूप मोठा एरिया आहे आणि बरंच काही तुम्हाला इथे पाहायला मिळतं. हे फक्त एक ओव्हरव्ह्यू आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला समजून आलं असेल की एरिया किती आहे आणि किती स्टॉक आहे, किती व्हरायटीज आहे. आपण स्पेसिफिकली पुढे जाताना बघूच, पण तोपर्यंत मी माझ्या मित्राकडे जातो. त्याला कोल्हापुरी घ्यायची आहे आणि मला त्याची मदत करायची. कोल्हापुरीचा एक वेगळा सेगमेंटच आहे आणि ह्या सेगमेंटमध्ये तुम्हाला वाईड रेंज ऑफ कोल्हापुरीज बघायला मिळतात. कलर असो, साईज असो, डिझाईन्स असो आणि मटेरियलसुद्धा. वेगवेगळ्या चामड्यांपासून बनवलेले हे कोल्हापुरीज या सेगमेंटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. या सेगमेंटमध्ये लेडीज आणि जेंट्स दोघांसाठी कोल्हापुरीज तुम्हाला बघायला मिळतात. इथे वेगवेगळ्या कलर्सचे पण आहेत, वेगवेगळ्या सायझेसचे पण आहेत, पण महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतः इथून त्या चूज करू शकता, तुम्ही घालून बघू शकता आणि ज्या गरजेचे चेंजेस आहेत ते इथल्या इथे तुम्ही करून घेऊ शकता. इथे बसणारा स्टाफ खरंच खूप सपोर्टिव्ह आहे. तुम्ही ज्या गोष्टी त्यांना रिक्वेस्ट कराल त्याच्याबद्दल ते तुमच्याशी डिस्कस करतील. काय चांगलं वाटेल, काय नाही वाटेल ते सुद्धा सांगतील. कलर चेंज करायचा असेल किंवा विंचूच्या बिया ॲड करायच्या असतील कोल्हापुरीमध्ये तर त्यासुद्धा इथे करून मिळतात. वेगवेगळे डेकोरेटिव्ह मटेरियलसुद्धा इथे आहेत जे तुमच्या कोल्हापुरीला अजून सुंदर बनवू शकतात. विंचूच्या बियांबद्दल मी नेहमी ऐकायचो पण कधी पाहायला मिळालं नव्हतं. आज ते एका चप्पलमध्ये घालताना मला दिसल्या, म्हणून मग मी मागून घेतली. ह्या आहेत विंचूच्या बिया, ज्या कोल्हापुरीमध्ये टाकल्या जातात.
इथे वेगवेगळ्या प्रकारचे कोल्हापुरी तर आहेतच, त्याचबरोबर लग्न समारंभासाठी देखील आपल्याला चप्पल्स पाहायला मिळतात, मोजड्या पाहायला मिळतात. माझ्या मित्राने चप्पल तर सिलेक्ट केलीच, पण त्याचबरोबर त्याला काही कस्टमायझेशन करून हवं होतं ते देखील करून घेतलं. कलर चेंज करायचा असेल तर तो सुद्धा इथे पॉलिश करून मिळतो आणि काही दिवसांमध्ये वापरल्यावर तुम्हाला जो कलर हवा आहे तो उठून दिसायला लागतो. लग्नासाठी कोल्हापुरी सिलेक्ट केल्यानंतर हळदीसाठी आम्हाला मोजड्या बघायच्या आहेत आणि त्या आम्ही बघत होतो आणि त्याबद्दल इथला स्टाफ तुम्हाला गाईड करतो. नवीन काही पाहिजे असेल तर ते सुद्धा विचारून जर का ते स्टॉकमध्ये असेल तर चेक करतो. सपोर्टिव्ह स्टाफ आहे, त्याबद्दल पॉझिटिव्ह रिव्ह्यूज आहेत, नो डाऊट. इथल्या स्टाफनी आम्हाला खरंच खूप मदत केली. जे पाहिजे होते ते मिळाले. त्यांचा कलर देखील चेंज करून हवा होता आणि तो त्यांनी करून दिला. सो हा होता माझा छोटासा इंटरॅक्शन ज्ञानेश्वर सरांसोबत. एक मराठी माणूस जेव्हा उद्योजक बनतो ना तेव्हा तो लोकांना पाठी टाकू शकतो आरामात. मी इथे आलो आहे ना, मला खरंच खूप आवडलेलं इथलं सगळे प्रोडक्ट रेंज. मी इथे आधी पण आलेलो तेव्हा मी कोल्हापुरी घेतलेली अँड द बेस्ट पार्ट वॉज लोकांनी मला मुंबईमध्ये बऱ्याच लोकांनी विचारलं हे कुठून घेतलं आणि कोल्हापुरी चप्पल मी साताऱ्यात घेतली. एक ओरिजिनल क्वालिटी आणि आपण युजली म्हणतो की नाही कोल्हापूरमध्येच भेटेल ओरिजिनल, तसं नाही आहे. कधी कधी कोल्हापूरमध्ये सुद्धा गंडवतात, फसवतात. सो इट्स बेटर की विश्वासू ठिकाणावरूनच आपण अशा काही गोष्टी घ्याव्यात, ऑथेंटिक भेटतात तिथे. सो मी असं म्हणत नाही की सगळीकडे कोल्हापूरमध्ये फसवतात, येस ओरिजिनल पण मिळतात, पण तसंच मला जवळच्या जवळ कुठे पाहिजे होतं तर ते प्रियांका शूजमध्ये मला मिळालं. त्या दिवशी मी ठरवलं इकडे येऊन एक ब्लॉग बनवायचा ज्यामध्ये ह्यांच्याबद्दल सांगूया, बिकॉज छोट्याशा ठिकाणामधून ह्यांनी सुरुवात केली आहे. यांचा इतिहास तुम्ही ऐकला आणि खरंच अप्रतिम जागा आहे जिकडे मुलं, फॅमिली, लेदर जॅकेट्स, शूज, सगळ्या ॲक्सेसरीज ते तुम्हाला इकडे पाहायला मिळतील, घ्यायला मिळतील. ब्रायडल कलेक्शनपासून सगळं तुम्हाला इथे भेटतं. माझ्या मित्राचं लग्न आहे त्यासाठी मी आलो आहे आणि त्यांनी बरंच काही घेतलेलं आहे कोल्हापुरीपासून मोजड्यांपर्यंत. ही हॅज लव्ड इट आणि तो मुंबईवरून आला आहे स्पेसिफिकली. सो म्हटलं एक्सप्लोअर करूया आपण हे ठिकाण आणि आपण आता या ब्लॉगमध्ये बाकीचे सेक्शन्स बघूया आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समजून येईल काय काय तुम्ही इथे येऊन शॉप करू शकतो. सो आता कोल्हापुरी आपली बघून झालेली. माझा मित्र फायनल करतच होता, अजून काय असेल तर तो एक्सप्लोअर करत होता. तोपर्यंत म्हटलं आपण देखील काही गोष्टी इथल्या एक्सप्लोअर करू. तुम्ही पाहिलंच असेल किती मोठा शेल्फ एरिया आहे जिथे आपल्याला वेगवेगळे व्हरायटीज पाहायला मिळतात. तुम्ही लेडीज किंवा जेंट्स असाल तर दोघांसाठी इथे आपल्याला फुटवेअर्स मिळतात. कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्यांसाठी फॉर्मल्स हवे असतील तर ते सुद्धा इथे आहेत. कॅज्युअल्स हवे असतील तर ते देखील इथे आहेत. एवढंच नाही तर ॲक्सेसरीज देखील आहेत. ऑफिस बॅग्स, ट्रॅव्हल बॅग्स, ट्रॉलीज या सगळ्या इथे आपल्याला पाहायला मिळतात. मोर दॅन दॅट लेडीजसाठी खूप व्हरायटी आहे इथे. ब्रायडल कलेक्शन म्हणा तर तो देखील आहे. ऑब्वियसली वेडिंग असेल तर हळदीसाठी म्हणा, लग्नासाठी म्हणा, रिसेप्शनसाठी म्हणा, अशा सगळ्या ओकेशन्सना मॅच होणारे व्हरायटीज इथे आपल्याला पाहायला मिळतात. एवढेच नाही तर वेगवेगळ्या कलर्सचे देखील आहेत. ज्यांना मॅचिंग घालायचं असतं त्यांच्यासाठी हा परफेक्ट एरिया आहे जिथे आपल्याला सगळे व्हरायटीज पाहायला मिळतील. जेंट्समध्ये तुम्ही फॉर्मल्स जसं मी आधी म्हटलं तसेच कॅज्युअल्समध्ये देखील बरेच प्रकार आपल्याला इथे पाहायला मिळतात. जेंट्ससाठी इथे आपल्याला डेझर्ट शूज मिळतात, चिझेल्स पाहायला मिळतात, लोफर्स पाहायला मिळतात, डर्बी, ऑक्सफोर्ड सगळे इथे अवेलेबल आहेत. स्वेड लेदरचे मटेरियल्समध्ये बनवलेले शूज देखील आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या कलर्सनी ते सजवलेले, त्यामुळे एक वेगळाच लुक येतो. जे चप्पल्स घालतात त्यांना वगळलेलं नाही आहे. खूप मस्त मस्त वेगवेगळ्या कलर्सचे चप्पल्स आपल्याला इथे पाहायला मिळतात. मला पूर्ण व्हाईट कलेक्शनसुद्धा पाहायला मिळालं. जसं आधी आपण पाहिलं की इथे ब्रायडल कलेक्शन आहे, कॅज्युअल कलेक्शन्स आहेत, फॉर्मल्स आहेत. हे सगळं असतानाच त्याचबरोबर इथे किड्स कलेक्शन एरियासुद्धा आहे जिथे लहान मुलांसाठी फुटवेअर आपल्याला पाहायला मिळतो. इथलं कलेक्शन खरंच खूप मोठं आहे, भरपूर व्हरायटी आहे. फुटवेअरचं तर झालंच, त्याचबरोबर
त्याचबरोबर लेदर जॅकेटसुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतं. जर का आपण ट्रॅव्हल करणार असाल, थंड एरियात जाणार असाल, कुलू मनाली, हिमाचल प्रदेश, काश्मीर, तर तिथे जाण्याआधी तुम्ही नक्की इथे येऊन जा. तुम्हाला इथलं कलेक्शन खरंच आवडेल. मला लोकांशी बोलताना समजलं की बाहेर कुठे जायची गरज नाही. शॉपिंग झाल्यावर तुम्ही प्रियांका रेस्टॉरंटमध्ये जाऊ शकता. हे त्यांचेच आहे. ज्ञानेश्वर सरांशी बोललो आणि खाली आलो. ज्ञानेश्वर सरांनी सांगितलं तुमच्याशी भेटून बोलायला. भरपूर फिरलो आणि भूक लागली आहे. सो ते म्हणाले तुम्हाला भेटायला आणि ते तुम्ही गाईड कराल आम्हाला असं ते म्हणाले. सो इकडे मी व्हेज आहे, सो माझ्यासाठी काय आहे आणि व्हेज थाळी स्पेशल आहे. व्हेज थाळी डिश स्पेशल. ऑर्डर सुद्धा आहेत आमच्या. ओके. पण आमची प्रियंकाची जी स्पेशलिटी आहे ती आमची व्हेज थाळी आहे आणि नॉनव्हेजमध्ये नॉनव्हेजच्या थाळी. बरोबर. नॉनव्हेजमध्ये भरपूर आहेत, व्हेजमध्ये पण आहेत. व्हेजमध्ये डेली मेनूमध्ये चेंजेस असतात आमचे. आज बघायला गेलं तर आज अख्खा मसूर आहे. ओके. पनीर मसाल्याची भाजी आहे, सोलकडे, शेवईची स्वीटमध्ये खीर आहे, हां. बासुंदी आहे, पापड, बाकी कॉमन रोटी वगैरे सगळं बाकी आहे. पण आम्ही स्पेशल बटर रोटी देतो. ओके. म्हणजे व्हेज असेल किंवा नॉनव्हेज असेल तर आम्ही स्पेशली आम्ही बटर रोटी कंपल्सरी केलेली आहे. ओके. आणि ती अनलिमिटेड आहे. राईट. ग्राहकांना येणार सर्व ग्राहकांना आम्ही ते अनलिमिटेड फ्री ऑफ कॉस्टमध्ये देतो. खूप छान, खूप छान. एक्स्ट्रा चार्जेस कोणते लावत नाही. हे झालं व्हेजसाठी. नॉन व्हेजिटेरियन, आता सातारा आहे म्हटलं तर नॉन व्हेजिटेरियन तर फेमस आहे. तुमच्याकडे नॉनव्हेजमध्ये आमची नॉनव्हेजची थाळी सगळ्यात स्पेशल आहे. त्यामध्ये चिकन, मटन, अंडा, फिश. चिकनमध्ये भरपूर प्रकार आहेत. चिकनमध्ये मुर्गा मुसल्लम आहे, चिकन मोगलाई थाळे, चिकन लेग पीस थाळे, रेग्युलर चिकन थाळे. अशा बऱ्याच थाळ्या आम्ही आता नवीन हे केलेल्या आहेत कस्टमरला. म्हणजे कस्टमरचा रिस्पॉन्स बघून आम्ही त्या कस्टमरमध्ये ग्रोथ करत थाळ्या नवीन वाढवत चाललेला आहे आता. तर बऱ्यापैकी आता आमच्या चिकन थाळीला फोकस जास्त आहे. ज्या आम्ही नवीन आता थाळी केलेल्या आहेत. आता 31 डिसेंबरला पण मागे ऑफर वगैरे केलेल्या आहेत आम्ही आता भरपूर. आणि त्याबाबत आम्ही तर कंटिन्युटी ठेवलेलीच आहे आता की आमच्या ह्या थाळ्या आहेत नाही का. त्याबरोबर फिशमध्ये आमची चिलापी तवा फ्राय, चिलापी रवा फ्राय अशा 2 प्रकार आम्ही फिशमध्ये पण ठेवलेले आहेत. अंडा थाळीमध्ये अंडा रेग्युलर आहे आणि चिकन बिर्याणी. हे आमची स्पेशलिटीज आहे हॉटेलची. तर मग मी व्हेज आहे आणि माझ्याबरोबर 2 मित्र आहेत, ते दोघे पण नॉनव्हेज आहेत. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सजेस्ट करा? स्पेसिफिक आमची थाळी तुम्ही टेस्ट करा. ओके. थाळीमध्ये हां, व्हेजमध्ये आणि नॉनव्हेजमध्ये दोन्ही तुम्ही थाळी टेस्ट करा. ओके. थाळी आमची स्पेशलिटीज आहे. तुम्ही एकदा टेस्ट करा, आवर्जून तुम्ही पुन्हा नक्की माल की आम्हाला प्रियंकाशिवाय दुसरं कोणतं नक्की. थँक्यू. सो दादा आम्हाला ऑफर करतायत व्हेज थाळी आणि नॉनव्हेज. आणि खूप रँडमली प्लॅन झाला, अनपेक्षित होतं की इकडे रेस्टॉरंटसुद्धा आहे. माझं लक्ष पण नाही गेलं, बट इट्स गुड की मला काहीतरी नवीन एक्सप्लोअर करायला मिळतं आहे. सो साताऱ्यातलं क्विझिन मला इकडे, साताऱ्याचे मसाले, तिखटपणा आणि तो जो झणझणीतपणा असतो ना, तो मला अपेक्षित आहे की इकडे मला अनुभवायला मिळेल. आपण काय करतो की जे मसाले वगैरे ते आम्ही स्वतः प्रोव्हाइडली बनवतो. बरोबर. आम्ही जे कंपन्यांचं बोलायला गेलं तर एव्हरेजशिवाय कोणताही मसाला वापरत नाही. ओके. चटणी बघायला गेलं तर आपण काटदरीशिवाय कोणते वापरत नाही. जे बाकी रस्त्याचे वगैरे मसाले आहेत ते आम्ही स्वतः प्रोव्हाइडली आम्ही स्वतः बनवतो. स्वतः बेसिफिक मी मालक होऊन मी स्वतः बनवतो मसाले ते. ओके. तुमचं नाव दादा? माझं नाव सूरज गुजर सर. सूरज गुजर. मला तुमचं नाव सांगितलं सरांनी तुम्हाला भेटायला, पण लकीली मला ते ओळखण्यात आलं की तुम्हीच असाल, म्हणून म्हटलं तुम्हाला भेटूया. सो इथून पुढे जे ब्लॉगमध्ये दिसेल मला डिस्टर्ब नाही करायचं आहे, मला सुखाने जेवायचं आहे. माझा मित्र आहे, त्याचं लग्न आहे आणि आम्ही सगळे इकडे मस्तपैकी साताऱ्याच्या इथल्या जेवणाचा आनंद घेणार आहे मनमुराद. सो याच्यानंतर जे काही डिटेल्स दिसतील ते प्रियांका रेस्टॉरंटचे असतील, जे आहे प्रियांका शू मार्टच्या खाली. तुमचं लग्न आहे तर म्हणजे थोडंसं आणखी सांगतो. हां. आमचं केटरसुद्धा आहे. आम्ही स्वतः हॉटेल रेस्टॉरंट बरोबर केटरसुद्धा चालू केलेलं आहे. राईट. आम्ही बऱ्याच ठिकाणी सातारा असेल, पुणे असेल, इकडं कोल्हापूर असेल, कराड असेल, बऱ्याच ठिकाणी आम्ही बाहेर जाऊन केटरिंगची कामंसुद्धा करतो. व्ही.आय.पी. रेग्युलर सगळे कामं आम्ही चांगल्या पद्धतीने पार पडतो. खूप छान. आमचे त्याचे पेजेससुद्धा आहेत इन्स्टाला वगैरे. राईट. तर आपण ते तुम्हाला प्रोव्हाइडली पाहिजे असेल तर ते लिंक तुम्हाला मी स्वतःहून शेअर करू शकतो. नक्की. जे फ्रेमवरती आता तुम्हाला दिसेल ते इंस्टाग्रामची त्यांचं इंस्टाग्राम हँडल असेल आणि तुम्ही त्याच्यावरती जाऊन अजून डिटेल्ससुद्धा चेक करू शकता. थँक्यू दादा, धन्यवाद. मला लग्नाचं माहिती नव्हतं तुम्ही केटरिंगसुद्धा करता, पण त्याच विषयात पूर्ण विषय निघाला आणि बरं झालं अजून माहिती मिळाली. रेस्टॉरंट तर पाहायला मिळालंच. रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर द्यायच्या आधी मला इथला किचन पाहायला मिळालं. हा किचन स्पेशियस आहे आणि प्रॉपरली मॅनेज्ड आहे इथल्या स्टाफकडून. जे शेफ आहेत ते खरंच प्रोफेशनल वाटत होते आणि त्याचबरोबर अनुभवी वाटत होते. जेवणामध्ये अनुभवाची गरज लागतेच.
आमच्यासाठी जे सजेशन आलेलं व्हेज थाळीचं आणि नॉनव्हेज थाळीचं त्याचं प्रिपरेशन आम्हाला पाहायला मिळालं आणि त्यामुळे मी तुम्हाला नक्की सजेस्ट करू शकतो, बिनधास्त या आणि आपल्या कुटुंबासोबत या. जेवण बनवेपर्यंत जस्ट थोडंसं फिरत होतो, त्याच वेळेस बरेच फॅमिलीज मला इथे जेवताना दिसली. त्यांची परमिशन घेतली आणि हा शॉट घेतला, पण जस्ट दाखवायचं होतं की लोक येत आहेत, खुश आहेत इथे, कारण जेवणाला क्वालिटी आहे आणि त्याचबरोबर क्वांटिटी देखील आहे. तोपर्यंत आमचं जेवण तयार झालेलं आणि खूप मस्त वाटत होतं बघूनच, कारण क्वालिटी प्रेझेंटेशनमधनं दिसते आणि क्वांटिटी तर डोळ्यासमोरच आहे. हे पाहून मला एवढं तर नक्की समजलं, जे मला दिलेलं आहे थाळीमध्ये ते संपणार नाही आहे, कारण मला माझा ॲपेटाईट माहिती आहे. मी व्हेज थाळी घेतलेली आणि माझ्या मित्रांनी नॉनव्हेज थाळी. त्यांचा रिव्ह्यू घेतला आणि ते खरंच खूप खुश वाटले. माझ्या व्हेज थाळीबद्दल बोलायचं झालं तर क्वांटिटी भरपूर होती, क्वालिटी अमेझिंग आहे. जर का तुम्ही साताऱ्यात येणार असाल, साताऱ्याच्या जवळून जाणार असाल तर ह्या हॉटेलला नक्की भेट द्या. तुम्हाला इथलं जेवण खरंच आवडेल, मी याची अश्युरिटी देतो. ज्या पद्धतीचं प्रोफेशनलिझम मी पाहिलेलं बनवल्यानंतर ते मला खरंच खूप आवडलं. त्याच्यातून समजतं की मॅनेजमेंट किती स्ट्रॉंग आहे. खूप लक्ष देतात कस्टमरकडे, त्यामुळे तुम्हाला क्वांटिटी कमी पडणार नाही. आणि जर का तुम्हाला बिझनेस लॉंग टर्मसाठी चालवायचा असेल तर डेफिनेटली क्वालिटी मेंटेन ठेवावी लागते, त्याचबरोबर क्वांटिटी सफिशियंट असली पाहिजे. आणि ते दोन्ही मला इथे दिसलं. माझ्याबरोबर आलेले मित्र इथे जेवून खरंच खूप खुश झाले आणि ते त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होतं, जेवताना जाणवत होतं. त्यामुळे नक्की भेट द्या प्रियांका शू मार्टला जर का तुम्ही शॉपिंगला येणार असाल. आणि जर का शॉपिंग करताना भूक लागली तर नक्की प्रियांका रेस्टॉरंटला या. तुमचं मन भरेल, तुमचं पोट भरेल. मला माहिती आहे तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असणार. जर का तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा. नवीन बरेच असे व्लॉग्स तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. आणि भेटूया परत. तोपर्यंत जय शंभूराजे, जय शिवराय.